नमस्कार, मी स्वप्नगंधा. सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. खूप दिवसांनी व्लॉग येतोय आणि हो, हा उन्हाळ्यामधला व्लॉग आहे, जुनाच आहे. ते मी आत्ता पोस्ट करत आहे. लेटच झालं, म्हणजे खूपच लेट झालंय तसं. पण आम्ही छत्रपती संभाजीनगरला निघालेलो. अचानकच आमचा प्लॅन झाला. शनिवार रविवारी सुट्टी होती 3 दिवस, म्हणून आम्ही निघालेलो. जाता जाता आकाश मिसळ आम्ही थांबलो. हे आम्हाला माहीत नव्हतं. जे आमच्यासोबत फ्रेंड होते त्यांनी सजेस्ट केली. इथं नाश्ता छान मिळतो आणि इथं गर्दी पण भरपूर होती. तिथं गेल्या गेल्या असा हत्ती मोठा बघून आरू तिचा फ्रेंड काय म्हणते फोटो वगैरे काढले. मस्त वाटलं. तिथं अँबियन्स पण छान होता आणि नाश्ता पण अप्रतिम होता. मस्तपैकी सगळ्यांनी छान असा पोट भरून नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. आणि हा आहे समृद्धी महामार्ग. मी तर पहिल्यांदाच बघायला लागलेले, त्यामुळे जरा एक्साइटमेंट होती. खूप ऐकलेलं समृद्धी महामार्ग, कारण अपघाताचे पण तेवढेच न्यूज ऐकलेले, त्याच्यामुळे त्याची जरा क्युरियोसिटी होती की कसा असेल वगैरे. पण छान वाटलं. ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम सुसाट पळवा गाडी. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि जवळजवळ आम्ही 3 ते 4 तास प्रवास करून फायनली आम्ही हॉटेलवर आमच्या पोहोचलो. तिथं गेल्यानंतर बघा ह्या दोघांची मस्ती चालू झाली. त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन जेवण केलं आणि थोडा आराम केला, एक झोप काढली. कारण सायंकाळी आम्हाला तिथूनच जवळ असलेल्या मारुती मंदिरला जायचं होतं. सायंकाळी 5च्या दरम्यान आम्ही रेडी होऊन भद्रा मारुती हे श्री हनुमंताचे मंदिर आहे खुलताबादमध्ये, तिथे आलेलो आहे. आमच्या हॉटेलपासून जवळच आहे, थोड्याफार अंतरावरच हे मंदिर होतं. तिथे आम्ही आलेलो आहे. भद्रा मारुती हे श्री हनुमंताचे मंदिर आहे. हे छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबादमध्ये आहे. आणि हा भद्रा मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा निद्रावस्थेतला मारुती आहे. आणि अशा निद्रा अवस्थेत असलेल्या हनुमंताच्या अजून 2 ठिकाणी मंदिरे भारतात आहेत. त्यात एक प्रयागराज आणि मध्य प्रदेशमधील जाम सावली येथेच आहे. या भद्रा मारुतीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा मारुती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे पवित्र मंदिर आहे. इडलिंबू बोलते इकडं, तर वेगळंच काय बोलतात. तुम्ही काय म्हणला? गळलिंबू. आमच्याकडे इडलिंबू म्हणतात. देखो कितना बडा है इडलिंबू. आज नाही, आपल्या लिंबू सारखंच असते ना. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या लिंबूला गळलिंबू म्हणतात. पण मी तर पाहिले आहे की आमच्याकडे
इडलिंबू म्हणतात तसल्या मोठ्या लिंबूला. तर असो, इथं उन्हाळ्यामध्ये गेलं तर त्यामुळे कैरी होती छान. जाताना काहीतरी असं चटपटीत खायला म्हणून आम्ही कैरी घेतली मस्त अशी. नंतर भद्रा मारुतीच्या जवळच तिथूनच काहीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेरूळ येथील ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये आम्ही आलेलो आहे. कारण दुसऱ्या दिवशी काहीतरी ग्रहण होतं. आमचा असा काही प्लॅन नव्हता तिथं संध्याकाळी ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये यायचं, पण म्हणलं ग्रहण आहे, दुसऱ्या दिवशी मंदिर वगैरे बंद असेल तर काही काळापुरतं मंदिर बंद ठेवतात ग्रहणाच्या वेळी. त्याच्यामुळं आम्ही डिसाईड केलं की संध्याकाळचा तिथूनच आम्ही ज्योतिर्लिंग टेम्पलला आलो. मंदिरामध्ये आलो, पण इथं बाहेरच मोबाईल ठेवावा लागतो, त्याच्यामुळे मंदिरामध्ये काही शूटिंग करता आलं नाही, व्हिडिओज वगैरे. तर आम्ही शॉपिंग केली, जेवण करून आम्ही हॉटेलवरती आलो आणि हॉटेलवरती रिलॅक्स जरा असं लॉनमध्ये बसून मुलांचा खेळ चालू होता. असा आमचा पहिला दिवस छत्रपती संभाजीनगरमधला मस्त गेला. अशा पद्धतीने दुसरे पण व्हिडिओ हळूहळू येतच राहतील. स्टे ट्यून. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.